एकीकडे चलन तुटवडा आणि दुसरीकडे शेतमालाला भाव नाही अशा अडचणीत सध्या शेतकरी सापडलाय। बाजारात भाजीपाल्याचे दर इतके पडलेत की भाजीपाल्याच्या तोडणीचा खर्च देखील निघत नाहीये। हेच बघता येवल्याच्या एका शेतकऱ्यानं उभ्या वांग्याच्या पिकावरती आता नांगर फिरवलाय। मोठ्या आशेनं ही वांग्याची रोपं लावली होती। कीड रोगांपासून वाचवण्यासाठी फवारण्या घेतल्या, मात्र नोटाबंदीनंतरच्या गोंधळानं बाजार पडला। 20 रुपये किलोनं विकली जाणारी वांगी आता 20 रुपये क्रेटनं विकावी लागतायत। बाजारात विकण्यापेक्षा येवल्याच्या विजय भोरकडे यांनी यावर रोटाव्हेटर फिरवणं पसंत केलं। वांगे उपटायचं कारण असं आहे का, आता त्याच्यामध्ये परवडून राहिलं काही आम्हाला, कारण आम्ही बराच खर्च केला आणि त्याच्यानंतर आता 20 रुपये कॅरेट जायला लागल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये काहीच बेनिफिट मिळून नाही राहिलं। कारण 25 रुपये कॅरेट तोडायची मजुरी आणि 20 रुपये मार्केटमध्ये विकल्या जाते, त्याच्यामुळे जाण्या येण्याचा खर्च मार्केट कमिटीचं काय असेल ते तुमचं आडत वगैरे हमाली असते ते, त्याच्यामुळे आम्हाला घरातून पैसे घालावं लागू राहिले। जी परिस्थिती वांग्याची झाली तीच परिस्थिती या चाळीत पडलेल्या कांद्याची आहे। 2 पैसे जास्त मिळतील या आशेनं हा कांदा चाळीत साठवला, मात्र आता या कांद्याला पाती फुटू लागल्या। याची माती होण्यापेक्षा बाजारात विकण्याचा निर्णय विजयरावांनी केला, मात्र बाजारात 250 रुपये क्विंटलपेक्षा जास्त दर द्यायला कुणीच तयार नाही। येणाऱ्या पैशातून उत्पादन खर्चही निघत नाहीये। नोटबंदीमुळे इतका फटका बसलेला आहे शेतकऱ्यांना। माझा जवळपास 700 ते 800 क्विंटल कांदा होता, तर त्यामधून जवळपास 300-400 क्विंटल कांदा फेकून द्यावा लागला आणि 100-150 क्विंटल कांदा फक्त डागी म्हणून 100-125 रुपये क्विंटलला विकावा लागला। सध्या बाजारात चलन तुटवडा जाणवतोय, परिणामी शेतमालाला उठाव नाहीये। मोठ्या आशेनं लावलेला भाजीपाला शेतातच सडतोय, त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर हा चलन तुटवडा भरून काढावा अशी मागणी शेतकरी करतायत। मनमाडहून अजय सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।